खालापूर तालुक्यातील माडप ठाकुरवाडी येथील रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नावरून आदिवासी समाज आक्रमक झाला असून संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं राहिलंय। गेल्या 2 वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होऊन वर्क ऑर्डर देखील देण्यात आली होती। मात्र आजतागायत प्रत्यक्ष काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। याबाबत गेल्या 3 महिन्यांपासून संबंधित विभाग आणि ठेकेदार यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। यामुळे संतप्त झालेल्या माडप ठाकुरवाडी ग्रामस्थ आणि आदिवासी समाज संघटनांनी सामूहिक आत्मदहन आंदोलनाचा इशारा दिला होता। आंदोलनाचं पत्र दिल्यानंतर 25 मे 2026 रोजी मध्यरात्री अचानक रस्त्यावर खड्डे खोदण्याचं काम सुरू करण्यात आलं। मात्र कोणतीही सुरक्षा व्यवस्था न ठेवता करण्यात आलेल्या या कामामुळे कामावरून घरी परतणाऱ्या राकेश वारे या तरुणाचा अपघात झाला। या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या वाहनाचंही मोठं नुकसान झालंय। तसंच या खराब रस्त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांना मणक्याचे आणि अन्य शारीरिक आजार होत आहेत। तसंच गरोदर महिला, वृद्ध आणि गंभीर रुग्णांना वेळेवर वैद्यकीय सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत। याशिवाय काही दिवसात शाळा सुरू होणार असल्याने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। या संपूर्ण प्रकरणावर रायगड जिल्हा आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष मालू निरगुडे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। जर संबंधित प्रशासन आणि ठेकेदारांनी वेळेत रस्त्याचं काम पूर्ण केलं नाही आणि एखाद्या आदिवासी बांधवाचा जीव गेला तर संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर ॲट्रॉसिटी ॲक्टसह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे। तसंच 27 मे 2026 रोजीही रस्त्याच्या कामाला गती मिळाली नाही तर मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे जाम करण्यात येईल असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। देशाला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास अमृत महोत्सव सुद्धा साजरा झाला, तरी सुद्धा आदिवासी समाजाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं नाही हा आमचा आरोप आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी समाज हा कड्याकपारी डोंगर भागात राहतो, त्यांना कुठल्याही प्रकारची दळणवळणाची व्यवस्था नाही। मुळात हा आदिवासी समाज हा देशाचा मूळ रहिवासी, मूळ मालक आहे आणि असताना सुद्धा आज प्रशासनाकडून ह्या आदिवासीवर प्रत्येक ठिकाणी अन्यायच होत जातोय, आदिवासींना संघर्षच करावा लागतोय। आज एक उदाहरण जर बघितलं आजच्या ह्या आंदोलनातून, एक माडप ठाकुरवाडीचा रस्ता गेल्या 2012 साली 3-2च्या प्रस्तावानुसार त्यांना फॉरेस्टची परमिशन मिळाली असताना सुद्धा आज इथे काही अधिकारी फॉरेस्टचे नाव पुढे करून आपली वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात। इथे अतिशय चुकीचं आहे। त्याचबरोबर 2 वर्षापूर्वी ह्या रस्त्याचे वर्क ऑर्डर झालेले आहे आणि 2 वर्षापासून ह्या कामाची कुठल्याही प्रकारची सुरुवात झालेली नाही। म्हणून आम्ही माडप ठाकुरवाडी ग्रामस्थांच्या वतीने, सर्व आदिवासी समाजाच्या वतीने संविधानिक पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहार करून सुद्धा हा प्रशासन आणि संबंधित ठेकेदार कुठल्याही प्रकारची ह्या रस्त्याची दखल घेत नव्हता। म्हणून आज आमच्या ठाकुरवाडी, माडप ठाकुरवाडी सर्व महिला आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आत्मदहन करण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। म्हणून आम्ही ह्या संबंधित असलेली जी यंत्रणा आहे, मग ती प्रशासकीय असेल, ठेकेदार असेल, यांच्या हलगर्जीपणामुळे ह्या आमच्या सर्व त्रासांना आम्हाला सहन करावं लागतंय। ह्या रस्त्यामुळे अधिक आदिवासींचे आरोग्याचे प्रश्न वाढलेले आहेत। त्याचबरोबर आता पावसाळा तोंडावर आहे, आदिवासी मुलांचे शैक्षणिक नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीचा आम्ही विचार करून आज या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि ह्या माध्यमातून या प्रशासनाला आम्ही एक इशारा देतो, एवढं आंदोलन करून सुद्धा जर उद्यापासून योग्य पद्धतीने ह्या रस्त्याचे काम चालू झाले नाही तर उद्या लगेच आम्ही मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे आहे तो जाम केल्याशिवाय राहणार नाही। कारण आदिवासी हा क्रांतिकारक आहे, आदिवासींनी हे प्रत्येक ठिकाणी क्रांती केलेला आहे, संघर्ष केलेला आहे। वाघाच्या जबड्याचं घालीने हात, तो मोजितो वाघाचं दात, त्याला म्हणतात आदिवासी दात। म्हणून आदिवासी हा क्रांतिकारक आहे, आदिवासी हा क्रांती केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन जर उद्यापासून योग्य पद्धतीने रस्ता चालू झाला नाही तर अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। रस्ता नाही, खराब रस्ता असल्यामुळे गरोदर बायांना खूप त्रास होतो, गाडी नसते वेळेवर, खूप त्रास होतो त्यांना। रस्ता खड्डे पडलेत खूप, म्हणून आम्ही सरकारला सांगतो, सरकाराला आम्हाला मदत करा आणि आमचा रस्ता चांगला करा। बायांना खूप त्रास होतो, सर्व मुलांना आता शाळा पण बंद होईल, खड्डे पडलेत रस्त्यात, रस्ता दुरुस्त केले पाहिजे। सरकारला हेच माझं विनंती आहे की आमचा रस्ता लवकरात लवकर केला पाहिजे।
आमच्या रस्त्याला बरेचसे म्हणजे 2 वर्ष झाले, तिथून ओरकाडर झाले, पूर्ण खड्डे पडलेत. तो रस्ता लवकरात लवकर व्हावा हीच आमची विनंती आहे. सरकारला एकच मागणी आहे आमची का आमच्या गावातले पोरं शाळेत जाणारे म्हणजे शिक्षणापासून वंचित न राहावे हीच आमची विनंती आहे. खराब असल्यामुळे आमचे शाळेला पण पोरांना शिकायला पण जाता नाही येत. आमचं आणि आजार पण जास्त वाढलात. रस्ता लवकरात लवकर चालू करून द्यावा. होतो 3 तास लागतात चालत जायला आम्हाला इथून माडव स्टॉप पासून ते माडव ठाकूरवाडी पर्यंत. हा तर लवकर आम्ही इथून पोहोचू घरी. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.